नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभाग तुकाराम मुंढे आयुक्त साहेबांनी एक निर्णय सध्या काढलेला आहे। कारण की जे पण शाळा आहे त्या शाळेच्या परिसरामध्ये जंक फूड म्हणा, खाद्य विक्री जे पण आहे सध्या त्याचं विक्री बंदी आणण्यास त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तरी पण आपण इकडे अहिल्यानगर शहरामध्ये पाहू शकतो, कारण की महाराष्ट्रातील शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातीवर एफडीएने पूर्णपणे बंदी घातली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वपूर्ण हा आदेश जारी केला आहे। मात्र प्रशासनाच्या या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। कारण की अहिल्यानगर शहरातील प्रमुख शाळांबाहेर आजही आपण पाहू शकतो की जंक फूड मोठ्या प्रमाणामध्ये इथं चाट सेंटरचे गाड्या लावलेल्या आहेत आणि त्याच गाड्यावर विद्यार्थी शाळा सुटल्यानंतरही ते जे जंक फूड आहे, जे चाट सेंटर आहे त्याचाही आस्वाद आपल्याला इकडे घेताना पाहायला मिळत आहे। कारण की हा जो मुख्य निर्णय घेण्यात आला होता, तरी पण आज अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासन विभाग यावर ठोस कारवाई करणार की हे केवळ फक्त बंदी कागदापुरतीच राहणार। जे तुकाराम मुंढे साहेबांनी जे निर्णय केलेला आहे त्या निर्णयाचं पालन होणार की उल्लंघन होणार हे आपल्याला पाहायला मिळत आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी जो निर्णय घेतला की शाळेबाहेर जे काही दुकानं आहेत, फास्ट फूडचे असतील, जंक फूडचे असतील, तुमचे कोल्ड्रिंकचे असतील, स्टिंगचे असतील, ते कुठेतरी 50 मीटरपेक्षा लांब पाहिजे। या निर्णयाचं खरं तर स्वागत केलं पाहिजे। चांगला निर्णय आहे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा चांगला निर्णय आहे। परंतु आज अहिल्यानगरमध्ये जर पाहिलं तर आजही सर्रासपणे शाळेच्या काही ठिकाणी तर शेजारी काही दुकानं चालू आहेत। कोल्ड्रिंकसुद्धा तिथं सर्रास मिळतात, स्टिंगच्या बॉटलसुद्धा तिथं सर्रास मिळतात, फास्ट फूड जंक फूडचे सुद्धा पॅकेटसुद्धा तिथं सर्रास मिळतात। या भागातले जे अन्न व औषध प्रशासन विभागाचे जे अधिकारी आहेत इथं सरळ म्हणजे एखादं कुठलं मोठं हॉटेल दिसलं तर त्याच्यावर फक्त दिखावा करण्यासाठी कारवाई करायची, एखादं कुठेतरी मोठं काहीतरी दिसलं त्याच्यावर दिखावा म्हणून कारवाई करायची आणि 15-15, 20-20 दिवस शांत बसायचं। आम्हाला तर याच्यामध्ये सरळ आमचा आरोप आहे की कुठंतरी हप्तेखोरी या अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये होते। कुठंही कारवाई केल्याचं जसा आदेश तुकाराम मुंढे साहेबांनी दिला, जवळजवळ 48 तास होऊन गेले, पण या अहिल्यानगर शहरामध्ये कुठंही शाळेच्या शेजारचे दुकानं बंद नाही। मागणी म्हणजे हीच की शाळेच्या शेजारचे जेवढेही दुकानं आहेत, कोल्ड्रिंक्स मिळणारे असेल, जंक फूड फास्ट फूडचे असेल, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। त्यांच्यावर जर कारवाई होत नसत तर याला कुठंतरी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी जबाबदार।